रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार. आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांची जातपीळ कादंबरीचा भाग 16वा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आनंदाची बातमी की या कादंबरी बरोबरच आपण काही कालावधीनंतर नवीन कादंबरीची आपण सर्वांनी जशी मागणी केलीत, त्या पद्धतीनं लवकरच आपण पुढील कादंबरीचे भागही अभिवाचन करणार आहोत. तर ऐकूया जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ या कादंबरीचा भाग 16वा. किकलीच्या माळानं मोठी वावटळ घोंगावत होती. धूळ, पालापाचोळा घेऊन गगनात गिरट्या घालायला लागला. झाडं हेंदळली, शेंड झिंजाडलं. वाळत घातलेली दढूत कसपटाप्रमाणे उडली. घराची कौलं धडात धडात धडाडली. छप्र खिळखिळी होऊन कोसळली. पारामोर दुडगूस घातला आणि तिथंच चारे दिशाला पांगून वावटळ विरली. कसलं कावदान म्हणायचं, साऱ्याची झाडा जडतीच केली. पारावर बसलेलं कुणीतरी बोललं. अरे बाबा, आगीन, पाणी आणि वारा हे जी बराबरी कुणी केली का? हं? ती शांत आहेत म्हणून आपण जित्त आहे. ती भडाकली की कोणाचं काय चालत नाही बघ. तंबाखू मळत दुसऱ्यानं निसर्गाचं गुपित सांगितलं. तेवढ्यात कावदान आलेल्या वाटेनं कुत्र्याचा कालवा झाला. तसा बाळू पाटलाचा दारात झोपलेला वाघ्या जागा झाला. डोळ्याची उघडझाप केली, कान करून कानुसा घेतला आणि जोरानं भुकला. अहो, वाघानं डारकाळी फोडावी तसा तसा चावरात वाढलेल्या बाळू पाटलाचं ते हाड चगळून धिप्पाड झालं होतं. बाळू पाटील फरारी झाल्यापासनं त्यानं चावार आणि ते सपार सोडलं. तिथं पोटाची आबाळ झाली होती. बाच कुत्र म्हणून बाळू पाटलाची पोरं त्याला जपत होती. चोरा चिलटाला वाघ्या वाघ्या उभा फाडत होता. कित्येक नवख्या माणसांच्या मांड्या फाडत त्यानं फोडल्या होत्या. धनगराचं चुकार मेंढर त्यानं फस्त केली होती. त्या आळीत बाळू पाटलाच्या माग त्याचाच धाक राहिला होता. वावटळ आलेल्या वाटेनं भगवी वस्त्र घातलेला साधू येत होता. त्याच्या भोवती कुत्र्याने कोंडाळा केला होता. वाघ्या गुरगुरत उठला. तसं कुणीतरी ओरडलं, अरे वाघ्याला आवरा वाघ्याला, नाहीतर त्यो साधूला फाडल. तवर साधू पारामोरा आला. तसा वाघ्या चवताळून धावला. साधूच्या नरड्यावर त्यानं झेप घेतली तसा कालवा झाला. माणसं डोळं फाडून बघत होती. आता साधूचं काही खरं नाही, एकमेकांना म्हणत होते. वाघ्या साधूच्या छाताडाला भिडला तसं साधूनं त्याची मनगुटी धरली. त्याला चुचकारलं. हळू आवाजात मंत्र पुटपटल्यासारखं काहीतरी बोलला. तसा तसा वाघ्या एकाएकी शांत झाला. शिपूट हलवून त्याचा हात चाटायला लागला. बघणारी माणसं चाट पडली. नवख्या माणसाला फाडणारा वाघ्या वाघ्या गप कसा काय झाला? इप्रीत घडावं तसं घडलं होतं. माणसं गोंधळली. अव टवार पोरांनी विचारलं, साधू महाराज कोणच्या गावचं? साधू साधून पारावर बसलेल्या माणसांच्यावर नजर टाकली. भोवतीच्या साऱ्यांना न्याहाळलं आणि एका मोठ्या दगडी गोट्यावर नजर स्थिरावली. आ साधू महाराज, अव गाव कंचं? त्या पोरानं पुन्हा विचारलं. साधू थांबला. त्याच्या जटा मानावर आल्या होत्या. कपाळावर आडवा भस्म लावला होता. काखत भगवी जुळी होती. हातात नागमुडी काठी होती. साधू अगदी उंचपुरा होता. त्याच्या डोळ्यातलं भाव घडीत बदलत होतं. पण तो दिसायला विद्रूप होता.
चेहऱ्याकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्याची भीती वाटावी असा होता. नदीचं मूळ आणि साधूचं खूळ का शोधतोयस बेटा? बेटा, ये दुनिया बहुत बड़ा चकवा है. इसमें इसमें सब घूमते हैं, भटकते हैं. जिस्म लेकर भटकते हैं, खाली खाली रूह भी भटकती है. धीर गंभीर आवाजात साधू बोलला. माणसं ऐकत होती. त्यांच्या चेहऱ्यावरलं भाव बी बदलत होतं. त्या पोरानं त्याला पुन्हा विचारलं, तुम्ही काय बोलला? काय बी कळलं नाही बघा. बेटा, तेरी उम्र बहुत छोटी है और ज्ञान बड़ा है. ध्यान कर, आंखें अपने आप खुल जाएगी. बम बम बोले. साधू हसला आणि ओढ्याच्या दिशेने निघाला. महादेवाच्या देवळाकडं त्याचं बोलणं ऐकून सारी जण विचारात पडली. कित्येकांच्या मांड्या आणि कित्येकांच्या मांड्या आणि डोंगणाचं गोळं फाडलेला वाघ्या शिपटी हलवत त्याच्या माग निमूट निघाला होता. माणसांची मतीच गुंग झाली. ह्यो साधू मोठा तपस्वी असला पाहिजे, अंतर्ज्ञानी असला पाहिजे. अनेकांची डोकी वेगानं धावायला लागली. अहो, जिबानला तर आकार आला. त्यांनी कित्येक साल हिमालयात दऱ्याखोऱ्यात एकांतवासात तप केलेलं दिसतं या. अरे तसं नव, त्याच्यात त्याच्यात काहीतरी दैवी शक्ती दिसतीया बघ. हो, लय चमत्कार करतात. हो, वाघ्याला बघितला का? कसा नरम केला, आपलासा केला. अरे असं काय करतो? त्यांना अगोरी शक्ती असती. जादूटोणा पण येत असेल. हो, आपल्या मनातलं बी कळत असेल बरं का त्यांना. खरंय खरंय, सर्वांनाच ते पटलं. मी म्हणतो, आपण अजून खात्री करायची का? म्हणजे कशी र? आणि का? अरे, आपण मनातलं त्याला काहीतरी विचारू. त्यानं खरं खरं सांगितलं तर समजायचं साधू आहे नाहीतर देव अवतारी आहे. त्याची सेवा करूया. अरे खटाव काढल्या सेवागिरी महाराजावानी गावाचं भलं होईल. आईला हे ध्यानातच आलं नाही की नाना. येतय का? येतय? एखाद दुसरा पुक्त माणूस संघ असावा. होय, येताय का तुम्ही? विठ्ठलच्या बापानं विचारलं. जाऊ की. नानानं बी होकारा दिला. सूर्य मावळतीला ढळला तेव्हा 10-12 माणसं महादेवाच्या देवळात आली. त्यात मध्यम वयाची माणसं होती. देवळाला लागून असलेल्या मठात साधू दिसला. साधू गांजा ओढत होता. त्याने बघितलं, पण काहीच बोलला नाही. माणसं काय अंतर ठेवून बोहिला बसली. कोपऱ्यात तुरीचा झाडू उभा होता. साधूनं त्याचा किरसुनी म्हणून वापर केला असेल. छताला आणि चारी कोपऱ्यातल्या कोष्ट्याची जाळी होती. त्यावर धूळ साचली होती. कुबाट कुबाट वासानं खुली भरली होती. त्यात त्यात गांजाच्या वासाची भर पडली होती. डोळं झाकटून साधूनं मोठा झुरका मारला. छातीत धूर भरला. बम बम भोले. आणि क्षणभरातच नाका तोंडातनं धूर सोडला. अख्खा मठ त्या वासानं भरला होता. तुम्हीच बोला. साऱ्यांनी नानाला पुढे केलं. मोठेपणा दिला. पोक्तेपणाला साजेसा नाना बोलला, महाराज, तुम्ही अंतर्ध्यानी आहे. आम्ही आडानी पामर आहे. अहो, ह्या गावात लय साधू आलं गेलं, पण तुम्ही मोठं तप केलेलं दिसतंय. अहो, तुमच्या येण्यानं आमासनी लय लय आनंद झालाय बघा. नाना थोडं थांबलं. शब्दाची जुळवाजुळव केली आणि म्हणलं,
ह्या माणसांना तुमचं संतपण बघायचं आहे. तेवढं दावा. आम्ही लगेच निघतो. तुम्हाला काय बी त्रास व्हायचा नाही. नानाच्या बोलण्यावर साऱ्यांनी माना डोलावल्या. साधूनं बघितलं. पुन्हा चिलमीचा मोठा झुरका मारला. नाकातोंडातनं धूर सोडला. सावकाश, अगदी सावकाश चिलीम उलटी केली. त्यातली थोडी राख कपाळाला लावली. चिलमीची लंगोटी काढून बाजूला ठेवली. पुन्हा सर्वांना निहाळलं. क्षणभर डोळं मिटलं. कसल्या तरी चिंतन केल्यागत त्यानं डोळं मिटून मंद मंद हसला. खुनीनंच त्यांनी नानाला जवळ बोलावलं. नाना पुढ्यात मग मांडी घालून बसला. साधू नानाच्या डोळ्यात बघत म्हणला, तुझ्यावर काळानं मोठा आघात केलाय. कसला? महाराज फोड करून सांगा की. ज्याच्या खांद्यावर जायचं त्यालाच खांदा द्यावा लागलाय तुला. साधूच्या अचूक बोलण्यानं सारे भारावले. नानाचं डोळं भरलं. एकानं विचारलं, महाराज कधी आणि कशानं? साधूनं पुन्हा डोळं मिटलं. काही वेळ शांतता पसरली. साधू पुढं काय सांगतोय याची वड लागली होती. त्याने हळूच डोळं उघडलं. उगीचच वर बघितलं. तो दिवस तो दिवस पुनवेचा होता. अर्धी रात्र संपली होती. सांगणारा निघून गेला, पण तुझं पोर बळी गेलं. साधूचं सत्यकथन ऐकून नानाला हुंदका आला. माणसं हळहळली. पण साधूचं सत्पण कळलं होतं. साधू मोठा ज्ञानी हाय वाटला. ती सारी भारावली. शोकावरा मरण अंतिम सत्य है. भम भम बोले, भम भम बोले. साधूचा आवाज घोगरा. साऱ्यांची डोकी त्याच्या पायावर लीन झाली. माझी विश्रांतीची वेळ झाली. साधूनं डोळं मिटलं. तशी सारी उठली. पुन्हा हात जोडून माठाबाहेर पडले. मोठ्या समाधानानं महान साधूनं त्या साऱ्यांना अगदी अगदी मोहित केलं होतं. साधूची वार्ता गावभर झाली. ज्ञानी साधू, तपस्वी साधू, साधू अवतारी पुरुष आहे. गावाचं नशीब उजळलं. गावभर नुसता साधूचाच विषय. माणसं मठाकडे जायला लागली. 2-4 दिवसात आणखी वर्दळ वाढली. बाया, बापी, पोरं, माणसं, म्हातारी, कोतारी, अहो साऱ्यांचीच रीग लागली. कुणी नारळ घेऊन येतंय, कुणी नैवेद्य घेऊन येतंय, तर कुणी फुलं घेऊन येतंय. हळूहळू आजूबाजूच्या गावात वाड्या वस्त्यावर ह्या साधूची कीर्ती पसरली. आणखी रीग वाढली. त्या मठाला आता जत्रेचं रूप आलं होतं. आंधळी पांगळी बिन भिकारी मठाच्या वाटेवर बसत होती. येणाऱ्याला साधूच्या दर्शनानं समाधान शांती वाटत होती. त्यांच्या आशीर्वादानं सगळं ठीक होईल, यश येईल याची त्यांना खात्री वाटत होती. आडल्या नाडलेली, कुचांबलेली, अनेक कारणांनी गांजलेली माणसं, जगण्यात अपयश असलेली, संसारात दुःखी झालेली, ज्यांना मुलं व्हावी म्हणून, कुणी लग्न ठरावं म्हणून, अशी सारी दुःखाचं वजं घेऊन येत होती आधारासाठी. तिथंच साधूची सेवा पुण्याई वाटत होती. वाटतली झाडं झुडपं हाटली. खड्डं बुजावलं. साफसफाई होऊ लागली. अव तो मठ अगदी स्वच्छ निर्मळ झाला. शिधा पैसा धन धान्य जमायला लागलं. देणग्या यायला लागल्या. लाकडं जमली. चुलवानं पेटली. खीर भात शिजायला लागला. घरून येणारा नैवेद्य येतच होता. पंक्ती पडायला लागल्या.
आचारी, वाढपी, झाडलोट सारीच भक्तिभावानं करत होती. त्यात नाना आणि त्यांच्या आळीतली माणसं तिथं रात्रंदिवस खपत होती. अंधारात दडलेलं ते शंभू महादेवाचं देवाळ साधूमुळं अनेक समयांनी आणि पंथ्याने उजाळलं होतं. अहो पोट पाट एक झालेला साधू आता चांगलाच भरला होता. त्याला दारोदारी भिक्षा मागावी लागत नव्हती. साजूक तुपातलं त्याला अन्न शिजत होतं. पोटभर अगदी पोटभर जेवत होता. मनसोक्त गांजा ओढत होता. चिलमीतली राख पवित्र बुक्का झाली होती. भक्त भक्त ती हो चिलमीतली राख भक्त कपाळावर लावून समाधान पावत होतं. भक्ताला बळ येत होतं आणि कधी कधी त्यांच्या मनातल्या इच्छा पण पुऱ्या होत होत्या. भर दुपारची वेळ. मठातली वर्दळ थोडी कमी झाली होती आणि रांगेतल्या भक्तांना दर्शन देऊन विश्रांती घ्यावी ह्या विचारात साधू होता. मठात येऊन आज पंधरवडा उलटला होता. मान सन्मान लौकिक आणि देवत्व इतक्या लवकर मिळेल असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. सारं सारं अगदी सहज घडून आलं होतं. सगळं अनुकूल घडतंय, जणू काळ मुठीत आलाय. कित्येक माणसं म्हणतात आपण दिलेल्या आशीर्वादाला यश येतं या. परवा कोणीतरी म्हणला, महाराज तुमच्या आशीर्वादानं 6 महिने हातरुणात निपचीन पडलेली माझी पोर आता बरी झाली या, हिंडायला फिरायला लागली या. तर दुसऱ्यानं सांगितलं, महाराज अव आमच्या घरातला तंटा मिटलाय. आणखी कुणी म्हणलं, आता बरकत आली या, काय बी बघा घरात कमी पडना. जणू जणू काळच वश झालाय. पण पण ज्याची वाट बघतोय त्याची गाठ पडना. असं का व्हावं? त्यानं थोडं निराशेनं डोळं मिटलं. महाराज, कोण्या बाईचा आवाज होता. हं, बोल. त्याने मिटल्या डोळ्यांनीच विचारलं. तुम्ही देव अवतारी हाय. तुम्हासनी सारं दिसतं, कळतं म्हणत्यात. मग माझा माझा धनी कसा आहे एवढंच सांगा. जीवाला घोर लागलाय बघा. तो घायाळ आवाज ओळखीचा वाटला. झाडदिशी साधून डोळं उघडलं. त्याचा चेहरा हरकून गेला. तो ज्या तो ज्याची आतुरतेनं वाट बघत होता तेच तेच समोर होतं. त्याचं मन विचलित झालं. पण क्षणात क्षणात तो सावध झाला. तिला डोळं भरून बघितलं. चिंता करू नकोस. तुझं कुंकू शाबूत आहे आणि लवकरच भेटीचा योग पण आहे. पण पण तुला तशी भक्ती तप करावं लागेल. करीन करीन महाराज सारं करीन. अव विस्तवावरनं चालीन आगीत आगीत उभी राहीन. सांगा सांगा महाराज कसलं तप करू. साधू हसला. पण त्याचं डोळं वलावलं होतं. एवढ्या कठोर तपाची गरज नाही. फक्त महादेवाच्या पिंडीला रोज सकाळ संध्याकाळ पाणी घाल आणि डोळं मिटून ध्यान कर. सारं तुझ्या मनासारखं होईल. महाराज महाराज मी सारं करीन. अगदी अगदी आजपासून करीन. तिनं हात जोडले. तिच्या चेहऱ्यावरची निराशा मावळली होती. तिची खात्री झाली साधू खरंच देव अवतारी आहे. त्यांच्या आशीर्वादानं चांगलं होईल. धन्याची भेट घडेल. इसकटलेल्या संसाराची घडी बसेल. ह्या विचारानं तिच्या मनाला उभारी आली. ती घाईघाईनं घरी आली. घागर घेऊन आडावर गेली. आजपासनं आजपासनं ती पिंडीला पाणी घालणार होती. तप करणार होती. साधूच्या विश्रांतीची वेळ झाली होती. गर्दी पण ओसरली होती. सेवेत झटणारी माणसं आडोशाला सावली बघून आडवी झाली होती. साधूनं पण पाठ टेकली. पण आज डोळा लागत नव्हता. तिनं महादेवाच्या पिंडीवर पाणी ओतलं. पिंडीला डोकं लावलं. हात जोडून डोळं मिटलं. ती कितीतरी वेळ तशीच डोळं मिटून बसली होती. बम बम बोले. साधू देवळात आला.
तिनं साधूच्या पायावर डोकं ठेवलं. साधूची नजर चौफेर फिरली. सारा मठ शांत झाला. थकलेली माणसं घोरत होती आणि पेंडीजवळ समय जळत होती. गाभारा गाभारा उजळला होता. सावित्री, साऊ, उठ. साधूच्या बोलीनं सावित्री चकित झाली. तिनं निरखून बघितलं. चेहरा परका होता, पण आवाज आवाज तोच आणि तसाच आहे. साऊ, साऊ मला ओळखलं नाहीस? अगं मी तुझा नवरा बाळू पाटील आहे. काय काय? तिला धक्काच बसला. खरं बी वाटेना आणि खोटं बी वाटेना. ती पुरती गोंधळली होती. आनंद वाटत होता. त्याच्यापेक्षा अनेक शंकांनी तिला घेरलं होतं. खऱ्या खोट्याचं कोडं पडलं होतं. साऊ, अगं खरं वाटेना व्हय. आवाज तसाच आहे. डोळं पण तसंच आहे ती. पण पण तुमचा तोंडावळा न्याहाराच वाटतोया. ती सावरून म्हणली. होय, होय. मी तसाच केलाय. का? पोलीस आणि सांब्याला ओळखू नये म्हणून. असं? मग इतकं दिस कुठं होता? नवसरीला, गुजराती मुलखात. पण आधी सांग, आपले राम लक्ष्मण कसे आहेत? वाघ्या वाघ्या अंगाशी घासून उभा होता. बरी आहेत. तिला हुंदका फुटला. आता आता पुरती ओळख पटली होती. ती रडत होती, पण मनात आनंद भरला होता. खुशी मावत नव्हती. सौ सौ आवर. आता शोक करायचा नाही. इतके दिस या मठात राहिलाय. मग घरी का आला नाही? एक ध्यानात ठेव. हे आत्ताच कुठं बोलू नकोस. म्हणजे घरी येणार नाही वय तुम्ही? आत्ताच नाही. मग कवा? सगळं सगळं शांत झाल्यावर. आता सगळे सारले ती. साऊ, अगं तू बोळी आहेस म्हणून तुला तसं वाटतंय. अव खरंच म्हणती. पहिल्यांदा पोलीस याची चौकशीला. आता 2 साल झालं कुणी कुणी फिराकलं नाही. आणि सांभ्या, त्यो हाय, पण त्यो वाईट नाही व. आपण मालनची माफी मागू, पाय धरू, ती माफ करतील आपल्याला. आता कुणीच काय नको. हो, नेकीनं राहू, त्यातच सुख आहे बघा. पण सरकार त्यांचा कायदा माफ करेल का? आपण मोठा वकील देऊ, काहीतरी तोडगा निघेल की. अहो देव जागा आहे, त्याला कणव आहे. आणि आता तुम्ही पण भक्तीच्या वाटेनं निघालाय. साऊ, अगं तू म्हणती ते पटतंय, पण तेवढं सगळं सोपं नाही. तरी पण काहीतरी मार्ग काढू. तू काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. थोडा येळ लागल, धीर काढ. साधू झालेल्या बाळू पाटलानं तिची समजूत काढली. बराच मुलूक फिरून आलेल्या बाळू पाटलाच्या वागण्यात बोलण्यात फरक पडला होता. त्यानं नवरा बायको त्यानं नवरा बायकोचं गुपित उघड करायचं नाही हे तिला पटवून दिलं होतं. आता सावित्री रोजच मठात येत होती. दिवसभर तिथंच असायची. साधूभोवती घुटमळायची. अंधार पडला की परतायची. ती आता नीटनेटकी राहत होती. कुंकू कुंकू आणखी ढळढळीत लावत होती. तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावर तजेला आला होता. वागण्यात हुरूप होता. रुसलेलं हसू आता फुललं होतं. दुपारी विश्रांतीची वेळ. ती एकटीच साधूजवळ असायची. तासनतास बोलत बसायची. कधी कधी पाय दाबून द्यायची. कधी कधी हसताना दिसायची तर कधी रडताना. गावातल्या बेरकी नजरा सावध झाल्या. मागमूस घेऊ लागल्या. पाठपुरावा शोधू लागल्या. संशयाच्या कुंपणानं मठाला आवळलं. दबकी कुजबुज वाढली. सावित्री फसली. साधून तिला वश केलं. मंत्रातंत्रानं भुरळ पडली वाघ्यासारखी.
आता त्यांना खात्रीच झाली होती. बाळू पाटलाची आळे हादरली. कित्येकांच्या झोपा उडाल्या. हळू-हळू त्यो आणखी बाया वश करल का काय सांगता येत नव्हतं. पोराबाळांच्या आया बोलत्याल, नवरा इसारत्याल. त्याचा त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. पण त्याच्या मंत्रातंत्राची साऱ्यांनाच भीती वाटत होती. सावित्रीची आता कोंडी झाली होती. तिला साऱ्यांनी साऱ्यांनी एकाकी पाडली. तिच्या संग कुणीच बोलत नव्हतं. कुणी तिच्यावर जात येत नव्हतं. बाया बोलणं टाळत होत्या. त्यांना तशी घरची दाटावणीच होती. हो. आणि घरी पोरं फटकून वागत होती. चिडचिड करत होती. रागानं बघत होती. माया माया आटल्यावानी भाकरीचं ताट आपटत होती. तर कधी तांब्या भिरकवत होती. मठात न्यायची घागर लाथेनं सांडत होती. अहो हर गोष्टीत आडवं लावत होती. ती वैतागून गेली. सारं सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं. पण ती हतबल होती. अहो तोंड असून मुकी होती. मठातल्या एकांतात ती म्हणली, "अहो, पोरं नीट बोलनात. कुणीतरी त्यांचं कान भरल्यात. सारखी संशयाने बघते ती. कुठवर कुठवर सहन करू? त्यांना तरी सांगू का?" "साऊ, नको. आत्ताच बोलू नकोस, घात होईल. झोपलेलं पोलीस जागं होत्याल आणि मला कवा बी धरत्याल. सगळा सगळा घोटाळा होईल बघ." पण पण मला आता सहन होईना. मी वाईट चालीची बाय आहे, असंच साऱ्यांना वाटतंय. अहो त्यांच्या नजरा बघवना ती. अहो काळजाचं पाणी होतंय माझ्या. साऊ, साऊ जरा धीर काढ. मी लवकरच काहीतरी तोडगा काढीन. मग मग मानानं घरी जाऊ. त्या दिवशी गाव जेवण घालू. पण तवर हे बघ, तवर हे गुपितच राहू दे. हे बघ, तुला त्रास होतोया, पण त्यातच आपलं हित आहे गं. तिचा इलाजच खुटला. कुकवाची आण होती आणि त्याचीच मोठी भीती वाटत होती. हळू साधूची कीर्ती पण वसरत होती. बायांची वर्दळ कमी झाली. भक्तिपरात साधूच्या तंत्रामंत्राची आता लोकांना भीती वाटत होती. साधू तपस्वी आहे, त्याचा क्रोध नको असं साऱ्यांना वाटत होतं. साधूला पण कशाची पर्वा नव्हती. साधूच्या रूपातला बाळू पाटील आता सक्रिय झाला होता. ह्या साऱ्यांच्याच त्याला बी लवकर शेवट करायचा होता. संधीची वाट बघायला त्याला आता वेळ नव्हता. मठात राहून त्यानं सारा आढावा घेतला होता. खडानखडा माहिती गोळा केली होती. फसलेल्या दरोड्यापासून आत्तापर्यंतच्या घटनांना त्यानं नीट अभ्यास केला. भयमुक्त मालन, पुन्हा भरभराटीला आलेला तिचा वाडा, सांबाचं लगीन, इंदू, मल्हारी, नेवर्ती, सखू, मांगवाड्यातला खंडू, साऱ्यांची गोळाबेरीज केली होती त्यानं. मेलेली माई, तिच्या अग्नी सावडण्याला केलेला विरोध, जातीच्या मनातला राग, विलास पाटलाचा जळफळाट, ह्या साऱ्यांचा त्यानं बारक्याने विचार केला. पुढच्या हालचालीची मनात आखणी केली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असला पाहिजे, हे जणू त्यानं ध्यानात पक्क ठेवलं होतं आणि त्यानं तसा फास टाकला. साऊ, एक काम आहे. बिनबोभाट करायचं आहे. करशील? कसलं व? हे बघ, माझ्यासाठी आता ह्या मठाचा कंटाळा आलाय मला. आपल्या पोराबाळात आपल्या घरात जायची वड लागली आहे बघ. त्याच्यासाठीच म्हणतोय. करीन की. अहो सांगा तरी. हे बघ, शिरगावच्या विलास पाटलाला भेटायचं आहे. तेवढी व्यवस्था कर. जमल का? अहो होईल की भेट. पण आता कसल्या उचापती करू नका बाया. अगं नाही करीत. तू बिनगुरी आहेस. त्यानं धीर दिला. तिनं धान्यावर विश्वास टाकला. जेवताना आबासाहेबांनी पुतळाबाईला जे सांगितलं ते ऐकून विलास आणि लक्ष्मीच्या मस्तकात तिडीकच उठली. हो. अन्न अन्न बेचैन झालं. ती जेवल्या ताटावरनं उठून तडत खोलीत आली. तिनं धाडदिशी दार ढकललं. "अक्कासाहेबाचं डोकं फिरलंय का? काय चाललंय हे?" तिनं वैतागून विचारलं. विलास गप होता. ती अस्वस्थ झाली.
ती बोलेना. तो बोलेना. तशी ती आणखी वैतागली. "अवं, काय म्हणते मी? ऐकताय ना?" "अगं काय करू मी? माझं डोकंच चालेना बघ." "काय करू म्हणजे? गप राहून कसं चालेल?" अगं, पण आबाने तिचं ऐकून कसं घेतलं? एवढा मोठा निर्णय तिनं घेतलाच कसा? आबांना पण आता 60 नाठी झाली या. आई पण गप आहे. साऱ्यांना त्या सांब्याची भुरळ पडली या. मी म्हणतो, मग मग त्यांची इंदी तरी बरं लगीन का लावल? हं? मग त्यांचं त्या इंदीबरोबर का तरी लगीन लावलं होतं? हिनंच त्याच्या संग बायत्यावानं पाठ लावायचा होता. म्हणजे मल्हारीला दत्तक तरी घ्यावं लागलं नसतं. थोबाडावर काय बोलतीया? हिलाच चिडला. का? राग आला? मग दत्तक घ्यायला आपलं पोरं दिसली नाहीती त्यांना. जातीची होती, रक्ताच्या नात्याची होती. पण नाही. त्यो जवळचा वाटला त्यांना. अगं, आबांची ती सुधारलेली अवलाद आहे. त्याला वाड्यात घेतला, ताटाला ताट लावून जेवतया. स्वतःच्या खर्चानं त्याचं लगीन लावून दिलं. जवळच्या पै पाहुण्यागत झटली. थोडी पण त्यांना लाज वाटली नाही. हं? अहो, आपली पै पाहुणी जात काय म्हणत असेल? अशानं कुणी सोयरीक तरी करेल का? आणि दत्तक घेतल्यावर जात तोंडात शान घालील त्याचं काय? आपल्याला बी पाटीलकी सोडून मागवाड्यात जावं लागल. तोंडाला काळं फासून. लक्ष्मी, डोकं बधीर झालंय बघ. काय करावं सुचना. काय बी करा. पण हे होऊन द्यायचं नाही. तुम्ही जरा हिम्मत बांधा. त्यो वाडा, ती जमीन जुमला, सोनं-नाणं सारं आपलं झालं पाहिजे. हो, त्यावर आपलाच अधिकार आहे. हं. अगं मला बी तसंच वाटतंय. हां? ह्या गोष्टीवर दोघांचा बराच खर्च केला. जीव तोडून सांगितलं, समजावलं, तरी मालनला काही पटणार नाही, ह्याची खात्री होती. आबांचा काही उपयोग नव्हता. आईला आबांचंच पटतंया. दोघांचा उपयोग नव्हता. मात्र जातीचा आधार वाटत होता. जात पाठीमागं उभी राहील असं त्यांना वाटत होतं. त्या दिवशी देगावची माणसं आपल्याच पाठी होती. बाळू पाटलासारखा कोणी खंबीर तिथं असता तर आणखी सोपं झालं असतं. तो कसा बी असला तरी खंबीर होता. तसं त्याचं आपलं काही वैर नाही. त्याची माणसं सांभानं मारल्यात. खरं वैर सांबा संघ आहे. मालन संघ आहे. पण तेवढी भावकीच चालतंच की. त्यो असता तर त्याची मदत घेतली असती. पण त्यो फरारी आहे. त्याचा ठाव ठिकाणा कळला पाहिजे. त्योच एकमेव आधार आहे. त्यो नक्की मदत करेल. पण त्यो पक्का कारस्थानी आहे. आतल्या आतल्या गाठीचा आहे. फुकटात साथ द्यायचा नाही. देणं घेणं ठरवू, पण आधी त्यो भेटला पाहिजे. बाळू पाटलाच्या नुसत्या विचारानं त्याला बळ आलं. हिलाच विचार करायला लागला.